कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। आत्मप्रिय बंधू हो, गरुड पुराण अध्याय क्रमांक 16 या अध्यायामध्ये गरुड विचारतो की हे भगवंता, हे दयानिधे, अज्ञानामुळे हा प्रपंच प्राप्त होतो आणि या प्रपंचामध्ये नाना प्रकारची सुखदुःख हा जीव भोगतो, हे सर्व मी ऐकलं। आता मोक्षाचे साधन काय व कसे करावे हे माझी ऐकण्याची इच्छा आहे। हे भगवंता, सर्व दुःखाने भरलेल्या या घोर व असार संसारामध्ये नाना प्रकारच्या देहांमध्ये नाना प्रकारचे जीव आहेत। ते उत्पन्न होतात व मरतात, त्यांची गणना सुद्धा होत नाही। ते सर्व जीव नेहमी दुःखाने पीडित असतात। त्यांना मनाप्रमाणे सुख कधीही मिळत नाही। म्हणून हे मोक्ष देणाऱ्या भगवंता, त्या जीवांच्या दुःखाचे कारण काय आहे आणि त्या दुःखातून त्यांची सुटका कोणत्या उपायाने होईल, त्यांना सर्वश्रेष्ठ भगवत धाम म्हणजेच मोक्ष कसा प्राप्त होईल हे मला ऐकण्याची इच्छा आहे। भगवान सांगतात, तू जे विचारतोस ते सर्व मी तुला सांगेन। ते नुसते ऐकले जरी तरी सुद्धा मनुष्य ह्या संसार सागरातून मुक्त होतो। परब्रह्म स्वरूपी कल्याण स्वरूप म्हणजे शिव हा एकच परमात्मा आहे। तो निष्पाप आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्वकर्ता आहे, सर्वांचा ईश असून निर्मल आहे, अद्वितीय आहे। तो स्वयंप्रकाशमान आहे, त्याला आदी नाही, त्याला अंत नाही, त्याच्यामध्ये कोणताही विकार नाही। तो सर्व सांसारिक वस्तूंपेक्षा श्रेष्ठ आहे। तो निर्गुण आहे, तो सच्चित आनंद आहे आणि त्याचेच आपण सर्वजण अंश आहोत। जसे अग्नीचे कण अग्नीपासून वेगळे होतात, तसे हे जीव अविद्येमुळे म्हणजेच मोहामुळे देहामध्ये येऊन पडतात आणि परमात्म्यापासून वेगळे होतात। सुख दुःख यांना देणाऱ्या पाप पुण्य कर्माने ते बांधलेले असतात आणि आपल्या कर्मानुसार त्यांना जाती, देह आणि आयुर्मान हे प्राप्त होतं। भगवान सांगतात, हे गरुडा, ते जीव जन्म घेतात आणि तो जन्म संपल्यावर पुन्हा दुसरा जन्म घेतात। अशा अर्थीने ते जीव सूक्ष्म लिंग शरीर धारण करत असतात। हा जन्म मरणाचा क्रम मोक्षापर्यंत चालू असतो। जोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत जन्माला येणं आणि ते आयुष्य संपवून पुन्हा मृत्यूला प्राप्त होणं, हे जन्म मृत्यूचा क्रम खंडित चालू असतो। यामध्ये सुद्धा पहिल्यांदा स्थावर जन्म मिळतो। स्थावर म्हणजे ज्यांना जागचं हालता येत नाही असे सजीव। कोण? वृक्ष, झाडं, लता, वेली यांच्यामध्ये पहिल्यांदा जन्म मिळतो। त्यानंतर वेगळ्या प्रकारचे किडे, त्यानंतर बकरे, पक्षी, पशु, त्यानंतर मग मनुष्य, त्यामध्येही धार्मिक मनुष्य, त्यामध्येही संतांच्या संगतीत राहणारा धार्मिक मनुष्य। अशा प्रकारे नंतर मोक्ष हा क्रम चालू असतो। 4 प्रकारची शरीरं ही धारण करावी लागतात आणि क्रमाक्रमाने त्या प्रत्येक शरीरातून मुक्त झाल्यानंतर पुण्य मिळालं, पुण्याचं बळ असेल तर त्या पुण्याच्या बळाने मनुष्य जन्म हा प्राप्त होतो। बघा, मनुष्य जन्म हा किती महत्त्वाचा आहे, किती दुर्लभ आहे। अनेक जन्माचं पुण्य ज्या वेळेस एकत्रित होतं
त्याच वेळेस मनुष्य जन्म मिळतो. आणि का या मनुष्य जन्माला एवढं महत्त्व आहे, का त्यासाठी पुण्यच पाहिजे, याचं कारण असं की मनुष्य जन्म ही एक संधी आहे, परमात्म्याने दिलेली संधी, की ज्या जन्मामध्ये आपण परमात्म्याला जाणू शकतो आणि मिळवू शकतो. अंतिम ध्येय मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो तो केवळ आपण ह्या मनुष्य जन्मामध्येच. 84 लाख प्रकारचे असे वेगळ्या जाती आहेत सजीवांच्या, आणि अशा 84 लाख देह धारण करून मनुष्य जन्म घेतल्याशिवाय तत्वज्ञान मिळत नाही. तत्वाचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान हे केवळ मनुष्य जन्मामध्येच मिळतं. हजारो जन्माचा जन्म घेतले आणि कोट्यावधी जन्म घेतले तरीसुद्धा पुण्य संचय असल्याशिवाय मनुष्य जन्म मिळत नाही. मोक्षाला जाण्याकरता मनुष्य जन्म ही एक पायरी आहे, आणि असा हा मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. असा मनुष्य जन्म मिळाला असूनही जो आपला आत्मउद्धार करून घेत नाही तो एक प्रकारचा पापीच आहे. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर आपला उत्तम ज्ञानेंद्रिये, उत्तम कर्मेंद्रिये असूनही जो आपलं स्वतःचं हित कशात आहे हे जाणत नाही तो ब्रह्महत्याराच आहे. देहाशिवाय कोणताही पुरुषार्थ साध्य होत नाही. 4 प्रकारचे पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ही 4ही पुरुषार्थ साध्य करून घेण्यासाठी माणसाकडे देह असला पाहिजे, शरीर असलं पाहिजे. शरीराचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. देह विनाशी आहे. आपलं ध्येय देहामध्ये असणाऱ्या आत्म्याचा उद्धार करून घेणं आहे. आत्मा म्हणजे आपण स्वतः आहोत. देह म्हणजे आपली भाड्याची खोली आहे ज्यामध्ये आपण काही वर्षांसाठी राहतो. हे सगळं जरी असलं तरीसुद्धा देहाचं महत्त्व कमी होत नाही. जसं नारळाच्या आतलं गर असेल, खोबरं असेल किंवा आतलं पाणी असेल ते आपण खातो पितो, आणि वरची जी कवटी आहे ती आपण फेकून देतो. मग प्रश्न असा आहे की त्या वरच्या नारळाच्या कवटीचा काहीच उपयोग नाही का, काहीच महत्त्व नाही का? तर असं नाही. नारळाच्या कवटीचंही महत्त्व आहे. त्याप्रमाणेच मनुष्याच्या शरीराचं महत्त्व आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलंय, शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. मनुष्याला सर्व प्रकारचे भोग भोगण्यासाठी, सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करण्यासाठी, पुण्यकर्म करण्यासाठी शरीर हे पहिलं साधन आहे. शरीराशिवाय आपण कोणतंही कार्य करू शकत नाही. म्हणून ज्याला मोक्ष मिळवून घ्यायचा आहे त्यांनी पहिल्यांदी आपल्या शरीराचं रक्षण केलं पाहिजे. मागच्या अध्यायामध्ये आपण पारमार्थिक देहाचं स्वरूप बघितलं. हे सगळं जे अनंत असं ब्रह्मांड आहे, हे संपूर्ण ब्रह्मांड केवळ आपल्या शरीरामध्ये आहे. सप्त पाताळ, सप्त भुवन, 7 चक्र, 9 ग्रह, सप्त पर्वत, सप्त सागर, हे सगळं आपल्या शरीरामध्ये आहे. आणि म्हणून शरीराच्या द्वारेच आपल्याला मोक्ष मिळवून घ्यायचा असतो. शरीराच्या द्वारेच आपला संसार करायचा असतो. शरीराच्या द्वारेच आपला साधना करायच्या असतात. शरीराच्या द्वारेच आपला उपभोग भोगायचे असतात. त्यामुळे शरीर अतिशय महत्त्वाचं आहे. पुन्हा गाव, पुन्हा शेत, पुन्हा धनसंपत्ती पुन्हा पुन्हा मिळेल. एकदा संपलं तर पुन्हा मिळेल. मात्र शरीर जर एकदा संपलं तर ते पुन्हा मिळत नाही. त्यामुळं विद्वानांनी शरीर रक्षणाचे उपाय केले पाहिजे. आपल्याकडे शरीराला उत्तम आरोग्य मिळावं, माणसाने निरोगी राहावं यासाठी आयुर्वेद आहे. या आयुर्वेद ग्रंथामध्ये योग साधना असेल, आहारशास्त्र असेल, औषधोपचार असतील, नैसर्गिक औषधोपचार, या सगळ्यांचं वर्णन करणारा आयुर्वेद ग्रंथ आपल्याकडे आहे. त्याचा वापर आपण आपल्या जीवनात केला पाहिजे. माणसाने स्वतःला जास्तीत जास्त नैसर्गिक ठेवलं पाहिजे.
निसर्गाशी जोडून ठेवलं पाहिजे. आपण जर आपल्या पूर्वजांची दिनचर्या बघितली तर सकाळी उठण्यापासून, पहाटे उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांचा जास्तीत जास्त संबंध हा निसर्गाशी यायचा, मातीशी यायचा. त्यामुळे त्यावेळची हवा असेल, पाणी असेल, अन्न असेल, सगळं काही शुद्ध होतं, पवित्र होतं. त्यामुळे त्या काळामध्ये माणसाला आरोग्य चांगलं होतं, त्याचं आयुर्मानही जास्त होतं. त्यामुळे माणसाने स्वतःच्या शरीराची काळजी केली पाहिजे. बघा, आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. मात्र हा प्राण असतो कुठे? हा शरीरामध्ये हृदयस्थानी असतो, की जे हृदय आपण जन्माला येण्याच्या अगोदरपासून त्याचं काम सुरू झालेलं असतं, त्याची धडधड सुरू झालेली असते आणि शेवटच्या त्या क्षणापर्यंत ते सुरू असतं. ते हृदय ज्या वेळेस थांबेल त्यावेळेस मृत्यू झाला असं आपण म्हणतो. आणि जर आपण थोडासा विचार केला तर आपल्या एक लक्षात येईल की एक क्षणभरासाठीही हृदय विश्रांती घेत नाही. आपण असं म्हणू शकतो की आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आपलं हृदय हे काम करत असतं, है ना? तर हे हृदय आपल्याला काय सांगतं? कधीतरी स्वतःच्या हृदयावर हात ठेवून त्या हृदयाला विचारलं पाहिजे की तू माझ्यासाठी एवढं करतो, मी काय करतो यासाठी? त्यावेळेस हृदय सांगतं की बाबा, मी तुझ्यासाठी आयुष्यभर चालेन, दिवसातले 23 तास मी तुझ्यासाठी चालेल, तू फक्त माझ्यासाठी 1 तास चाल. असं हे हृदय निरोगी राहावं यासाठी माणसाने योगासने, प्राणायाम, चालणे, पळणे असे व्यायाम केले पाहिजे. कारण हे शरीर रोगांचं घर आहे. या शरीराला कुष्ठरोग, महारोग, कॅन्सरसारखे रोग होतात. मात्र असे जरी रोग झाले तरी सुद्धा माझ्या देहाचा आता नाश व्हावा असं कधीही कोणाला वाटत नाही. शरीर रक्षण केले तर त्या शरीरापासून धर्म संपादन करता येतो. धर्माचं आचरण केल्याने आत्म्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. त्या ज्ञानापासून ध्यान, योग, समाधी आपल्याला साधता येते आणि या प्रपंचातून मुक्त होता येतं. आपणच आपल्याला अहित कार्यापासून वाचवलं नाही तर दुसरा आपला कोण वाचवणार? शत्रूप्रमाणे येऊन सर्व रोग आपल्याला पीडा करीत असतात. म्हणून आपले कल्याण कसे होईल याचं आपण नेहमी चिंतन केलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या जीवनात दुःख आले नाही, संकट आले नाही, इंद्रियांची शक्ती क्षीण झाली नाही, एखादं इंद्रिय गळून पडलं नाही, निकामी झालं नाही, तोपर्यंत आपण आपलं हित, आपलं कल्याण आपण साधून घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपण धष्टपुष्ट आहोत, जोपर्यंत शरीरावरचे सगळे इंद्रिय शाबूत आहेत, तोपर्यंत आपण तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. नाहीतर आपल्या घराचा कोपरा जळायला लागल्यावर, घराला आग लागल्यावर जर आपण आड खोदण्याचा प्रयत्न केला तर तो आपला मूर्खपणा असेल. सर्व प्रकारच्या कार्यामध्ये प्रपंचातील काळ कसा निघून जातो हे कळत नाही. हा प्रपंच म्हणजे खूप मोठी माया आहे. ही माया नगरी आहे आणि ही माया मनुष्याच्या बुद्धीमध्ये नेहमी भेद निर्माण करते, मनुष्याला नेहमी भ्रमित करते आणि मग मनुष्य क्षणिक सुखाला शाश्वत सुख समजू लागतो आणि त्या क्षणिक सुख भोगण्यामागे किती मोठं दुःख लपलेलं आहे हे तो कधी बघत नाही आणि या सुख दुःखामध्येच तो अडकून पडतो. जसं काही मनुष्य हा अज्ञानरूपी दारू पिऊन मदांध झालेला आहे, मदमस्त झालेला आहे, त्याला काहीच कळत नाही आणि अशी लोक किड्या मुंग्यासारखं जन्माला येतात, दुःख पावतात, मरतात. हे आपण सर्व पाहतो, अनुभवतो, तरी सुद्धा आपला त्याची भीती वाटत नाही.
कळतं पण वळत नाही. संपत्ती ही स्वप्नातील एखाद्या वस्तूप्रमाणे आहे. सौंदर्य, तारुण्य हे फुलासारखं आहे की सकाळी उमललं संध्याकाळी निर्माल्य झालं, असं हे तारुण्य आणि सौंदर्य आहे. आणि आयुष्य हे विजेप्रमाणे चपळ आहे. हे जर जाणलं, हे जर अनुभवलं तर मग कोणालाही धैर्य वाटणार नाही. अगोदरच आपलं आयुष्य हे शास्त्राने 100 वर्ष सांगितलं आहे, त्या अगोदरच कमी आहे. खरं तर 100 वर्षे आता कोणी जगत नाही. आजचा विचार केला तर सरासरी 65 वर्ष मनुष्य हा जगतो आहे. त्यातलं निम्म आयुष्य म्हणजे 32.5 वर्ष आयुष्य हे झोपेमध्ये आणि आळसामध्ये निघून जातं. राहिलेलं निम्म आयुष्य हे बाळपण, म्हातारपण आणि रोग, सुखदुःख, संकट यामध्ये निघून जातं. म्हणजे हे आयुष्यसुद्धा निष्फळच ठरतं. पाण्यावरील फेसाप्रमाणे हा देह आहे. या देहावर हा देह माझा असं म्हणून हा आत्मा सत्ता करून बसलेला आहे. विचार करा की जो अनित्य आहे, जो अविनाशी आहे, त्या आत्म्याला सुद्धा विनाशी देहाबद्दल मोह निर्माण होतो. आणि या विनाशी देहाबरोबर कसं तो सख्य प्रेम करून बसतो, हे मोठं आश्चर्य आहे. ज्याला आपले खरे हित समजत नाही, जो अहितालाही हित मानतो, क्षणिकालाही स्थिर मानतो, अनर्थालाही अर्थ मानतो, डोळ्यांनी पाहत असूनही जो चाचपडत चालतो, ऐकू येत असूनही जो बोध म्हणजे ज्ञान मिळवत नाही, पठन करीत असूनही जो जाणत नाही, तो देवाच्या मायेने मोहित झाला आहे असे समजावे. हे जगत अतिशय गंभीर आहे, फारच खोल आहे. आणि म्हणून ह्या संसाराला भवसागर असं म्हणलेलं आहे. सागर म्हणजे जो खूप मोठा आहे आणि ज्याच्यामध्ये जितकं खोल जावं तितकं तो खोल आहे, ज्याचा तळ लागत नाही, असाच हा संसार आहे. ज्याचं सार सापडत नाही, ज्याचा तळ सापडत नाही, ज्याला काय अर्थ आहे तेही कळत नाही, असा हा सगळा संसार आहे. आणि या काळरूपी सागरामध्ये आपण सगळेजण बुडून गेलो आहोत. त्या सागरामध्ये मृत्यू, रोग, म्हातारपण ह्या मगरी आहेत आणि त्या मगरींनी हे शरीर ग्रासलेलं आहे. प्रत्येक क्षणी हा काळ कमी कमी होत जातो, हे आपलं कळत सुद्धा नाही. जसं एखाद्या मातीच्या घड्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवलं आणि वरती झाकण ठेवलं आणि त्या घड्याच्या समोर तुम्ही बसून राहिलात, तर तुम्ही थोड्या वेळाने येऊन बघितलं तर त्या घड्यातलं पाणी कमी झालेलं असतं. घडा गळका नाहीये, पाणी गळून गेलेलं नाहीये, कोणी येऊन झाकण काढून पाणी प्यालं नाहीये. मग तरी सुद्धा या घड्यातलं पाणी गेलं कुठे? तर याचं एक कारण आहे, त्या घड्यातलं पाणी झिरपलं. ते झिरपणं इतकं सूक्ष्म होतं म्हणून त्यातलं पाणी घड्यातून बाहेर पडतंय हे लक्षात आलं नाही. सेकंदाने काळ कमी कमी होत चाललाय, आयुष्य कमी कमी होत चाललंय. मात्र सेकंद हा सूक्ष्म आहे, अतिशय छोटीशी वेळ आहे आणि ती गेली तरी आपल्या लक्षात येत नाही. आणि मग बऱ्याच वर्षानंतर लक्षात येतं की अरे, आपला तर आयुष्यातला बराच काळ निघून गेला. ह्या आयुष्याचं गेलेल्या काळामध्ये आपण काही सार्थक करू शकलो नाही, हे आपला वेळ गेल्यानंतर कळतं. ह्या जगामध्ये न होणाऱ्याही गोष्टी होऊ शकतात, अशक्यही शक्य होऊ शकतं. जसं वायूचं वेष्टन करता येईल, आकाशाचे तुकडे करता येईल, समुद्रावरील लाटांचा एक गुच्छ तयार करता येईल, मात्र आयुष्याबद्दल स्थिरपणा बिलकुल देता येत नाही, आयुष्याचा भरवसा बिलकुल देता येत नाही.
आणि हा काळ असा काही विलक्षण आहे की ज्या योगाने मोठे मोठे मेरू पर्वत संपले, अनेक ठिकाणी समुद्र सुकून गेला, पृथ्वी इत्यादी अनंत महाभूते नाश पावली आहेत. आणि अशा या काळापुढे मग आपल्या शरीराची काय व्यथा. माझी स्त्री, माझा पती, माझे पुत्र, माझे धन, माझे बांधव असे सर्व माझे माझे म्हणत असताना एक दिवस अचानक काळ रूपी लांडगा येऊन आपल्यावर हमला करतो आणि आपला घास करतो. हे कार्य केले आहे, ते कार्य करायचे आहे, उद्या मला ते करायचंय, पुढच्या वर्षी मला ते करायचंय, असे अनेक अनेक स्वप्न आपण बघत असतो. आणि ती कार्य पूर्ण झाली की नाही झाली हे काळ मात्र बघत नाही. कार्य करण्याचे राहून जाते आणि अचानक काळ आपल्याला घेऊन जातो. त्यामुळे उद्या करायचं काम ते आजच करावं आणि आज करायचं काम ते आत्ताच करावं. असं हे सर्व क्षणिक आहे, म्हणून माणसाने मोक्षाचा उपाय नेहमी केला पाहिजे.